काय म्हणताय? बरं आहे. विचारांती या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. कुठं मुरतंय पाणी ही आपली नवी मालिका आता सुरू होते. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पाण्याची परिस्थिती नेमकी काय आहे, कोणत्या जिल्ह्यात किती पाणी आहे, कुठं धरणं भरलेली आहेत आणि कुठं लोक अजूनही टँकरच्या रांगेत आहेत, हे सगळं या मालिकेतून आपण जाणून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत विदर्भातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्याचं क्षेत्रफळ साधारण 12,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला मेळघाटचा डोंगर भाग आहे, तर दक्षिण आणि पूर्व भागात काळी सुपीक जमीन आहे आणि शेतीचा पट्टा देखील आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 850 ते 1,000 mm एवढा पाऊस पडतो. पण हा पाऊस सगळीकडे सारखा पडत नाही. काही भागात मुसळधार पडतो, तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. त्यामुळे अमरावतीत पाण्याचा प्रश्न फक्त पाऊस पडण्याचा नाही, तर पाणी साठवण्याचा, जमिनीत मुरवण्याचा आणि योग्य ठिकाणी पोहोचवण्याचा देखील आहे. जर आपण अमरावती जिल्ह्याला 4 दिशांमध्ये विभागलं तर उत्तर भागात धारणी आणि चिखलदरा हे तालुके येतात. तर हा भाग डोंगराळ आणि जंगलांनी वेढलेला आहे आणि आदिवासी लोकसंख्या जास्त असलेला आहे. इथे पाऊस चांगला पडतो, पण डोंगर उतार असल्यामुळे बरंच पाणी वाहून जातं आणि उन्हाळा सुरू झाला की अनेक गावांमध्ये विहिरी कोरड्या पडतात. आता येऊयात पूर्व भागात. पूर्व भागात मोर्शी, वरुड आणि चांदूर बाजार हे तालुके येतात. हा भाग मुख्यतः संत्र उत्पादकाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. इथे शेती आणि पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोरवेलवर अवलंबून राहावं लागतं. मागच्या काही वर्षात बोरवेलची खोली 300 ते 500 फुटांवरून जवळपास 700 फुटांपर्यंत गेली आहे. त्यामुळे भूजलावरचा ताण हा स्पष्ट दिसतो. पश्चिम भागात अचलपूर, अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूर हे तालुके येतात. या भागात काही गावांमध्ये भूजल उपलब्ध आहे, पण काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही समस्या देखील आहे. उन्हाळ्यात इथल्या काही गावांना टँकरवरच अवलंबून राहावं लागतं. तर दक्षिण भागात अमरावती, भातकुली, तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर हे तालुके येतात. हा जिल्ह्याचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला भाग आहे. शहर, उद्योग, शेती, गावं या सगळ्यांमुळे पाण्याची मागणी इथे सर्वाधिक आहे. त्यामुळे इथे पाणी पुरवठ्यावर कायम दबाव असतो. आता इथपर्यंत माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि कुठं मुरतंय पाणी या मालिकेसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील आणखीन एका जिल्ह्याचा पाण्याचा हिशोब. अमरावती जिल्ह्याच्या पाण्याचा मुख्य आधार म्हणजे धरणं, विहिरी, बोरवेल आणि काही ठिकाणी असलेली टँकर व्यवस्था. जिल्ह्यात अप्पर वर्धा हे धरण सर्वात महत्त्वाचं धरण मानलं जातं. याशिवाय पूर्णा, शहानूर, माळखेड यांच्यासारखे प्रकल्प जिल्ह्याला आधार देतात. जिल्ह्यात लहान मोठे तलाव मिळून शेकडो जलसाठे आहेत, पण त्यापैकी अनेक तलाव गाळाने भरलेले आहेत किंवा योग्य देखभाल नसल्यामुळे त्यांची साठवण क्षमता देखील कमी झाली आहे. ग्रामीण भागात अजूनही हजारो कुटुंब विहिरी आणि बोरवेलवर अवलंबून आहेत. मागच्या 10 वर्षात बोरवेलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिथं अगदी 200 ते 300 फुटांवर पाणी लागायचं, तिथे आता जवळपास 700 ते 800 फुटांवरती ड्रिलिंग करावं लागतं. काही भागात पाणी मिळेलही याची देखील खात्री नसते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि पाणी मिळालं नाही तर संपूर्ण गुंतवणूक वाया जाते. आणि एवढं खोल ड्रिलिंग झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये कधीकधी खनिजं देखील मिळतात. त्याच्यामुळे त्या पाण्याचा उपयोग ना पिण्यासाठी होतो ना शेतीसाठी होतो. अतिशय हेवी वॉटर असल्यामुळे ते पाणीसुद्धा वायाच जातं. अमरावती शहराची पाणी पुरवठा व्यवस्था धरणातून पाणी उचलून शुद्धीकरण केंद्रात आणणं, तिथून मोठ्या पाईपलाईनमधून जलकुंभांपर्यंत पोहोचवणं आणि शेवटी घराघरात वितरण करणं अशा पद्धतीने चालते. कागदावर ही व्यवस्था अत्यंत चोख आहे, पण प्रत्यक्षात अनेक पाईपलाईन जुन्या झालेल्या आहेत. काही पाईपलाईन तर 25 ते 30 वर्ष जुन्या आहेत. त्यामुळे गळती, पाईपलाईन फुटणं आणि दाब कमी असणं या समस्या कायमच असतात. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार धरणातून निघालेल्या पाण्यापैकी 25 ते 35% पाणी घरापर्यंत पोहोचण्याआधीच वाया जातं. काही पाणी गळतीत जातं, तर काही अनधिकृत जोडण्यांमुळे वापरलं जातं.
तर काही ठिकाणी मोजणीच व्यवस्थित होत नाही. म्हणजे 100 लिटर पाणी सोडलं तर त्यातलं साधारण 30 लिटर पाणी हे मध्येच हरवतं. सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलं तर यंदाच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील अनेक जलसाठ्यांमधलं पाणी निम्म्यापेक्षा कमी उरलं आहे आणि काही भागात तर अजूनच गंभीर परिस्थिती आहे. पण ग्रामीण भागात एप्रिलपासूनच टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आहे. विशेषतः मेळघाट भाग, उंचवट्याची गावं आणि शेतीप्रधान भागात पाण्याचा ताण मोठ्या प्रमाणात जाणवायला लागला आहे. पाण्याच्या प्रश्नात राजकारणाचाही मोठा प्रभाव दिसतो. निवडणुका आल्या की नवीन बोरवेल, नवीन पाईपलाईन, नवीन जलयोजना यांची घोषणा होते, पण काम पूर्ण होणं, देखभाल होणं आणि खरोखरच पाणी पोहोचणं हा वेगळाच विषय असतो. अनेक गावांमध्ये योजना मंजूर असतात, पण वीज बिल बाकी असल्यामुळे पंप बंद असतात. काही ठिकाणी मोटार जळालेली असते, पाईप फुटलेले असतात किंवा ऑपरेटरच नसतो. म्हणजे धरणात पाणी असूनही नळ कोरडे आहेत. अमरावतीमध्ये लोक नेहमी बोलतात त्या विषयांपैकी एक म्हणजे टँकर व्यवस्था आणि टँकर माफिया. जेव्हा गावात पाणी कमी पडतं तेव्हा खाजगी टँकर सुरू होतात. काही ठिकाणी अधिकृत टँकर असतात, पण काही ठिकाणी अशी परिस्थिती तयार होते की लोकांना पैसे देऊन पाणी विकत घ्यावं लागतं. काही गावांमध्ये सार्वजनिक विहिरी दुरुस्त न होणं, पाईपलाईनचं काम लांबणं आणि बोरवेल बंद पडणं ह्यामुळे टँकरवर अवलंबित्व वाढतं आणि जिथे गरज वाढते तिथे पैसा आणि राजकारण दोन्ही येतं. आज अमरावतीमध्ये सर्वात मोठा प्रश्न पाणी नाही, तर पाण्याचं व्यवस्थापन हा आहे. पाऊस पडतो, धरणं भरतात, विहिरींमध्ये पाणी पण येतं, पण ते टिकवून ठेवणं आणि योग्य ठिकाणी पोहोचवणं यात मात्र आपण कमी पडतो. तलावांमधला गाळ काढणं, पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं, जुन्या पाईपलाईन बदलणं, गळती थांबवणं आणि भूजलाचा वापर मर्यादित ठेवणं या गोष्टी तातडीने करणं गरजेचं आहे. या सगळ्याचा निष्कर्ष एकच: अमरावती तहानलेला जिल्हा नाही, पण सुरक्षितही नाही. धरणात पाणी आहे, पण प्रत्येक घरात ते पोहोचत नाही. विहिरी आणि बोरवेल आहेत, पण भूजल पातळी खाली जात आहे. योजना आहेत, पण अंमलबजावणी अर्धवट आहे. आणि जोपर्यंत पाण्याकडे फक्त निवडणुकीचा मुद्दा म्हणून पाहिलं जाईल, तोपर्यंत प्रत्येक उन्हाळ्यात लोकांचं एकच म्हणणं असणार आहे: पाणी आहे, पण ते अजून आमच्या नळात येत नाही आहे.